वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग्स। तर आज आपण उडीद वडे म्हणजेच मेदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे मेदूवडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात। तर अशा पद्धतीचे मेदूवडे केल्यावरती तुम्हाला बाहेरून आणायची काहीच गरज पडणार नाही। हे बघा, हे अशा पद्धतीचे कुरकुरीत बाहेरून आणि असे आतून असे सॉफ्ट कसे करायचे या पद्धतीचे मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी मेदूवडे करण्यासाठी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। ही उडीद डाळ मी स्वच्छ निवडून अशी घेतलेली आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। हे बघा, अशी डाळ हाताने चोळून स्वच्छ अशी धुवून घ्यायची। हे बघा, अशी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये दुसरं पाणी टाकून घ्यायचं। आता हे 7 ते 8 तास भिजत ठेवायची डाळ। हे बघा, आता 7 ते 8 तास झालेले आहे। त्या भांड्यामध्ये डाळ फुगून पुरत नव्हती म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। हे बघा, आता ही डाळ छान भिजली गेली आहे। हे बघा, मस्त अशी भिजली गेली आहे। आता ही आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी व्यवस्थित वाटून घ्यायची। हे बघा, हे डाळ जेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढी काढून घ्यायची आणि वाटून घ्यायची। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। जर तुमची डाळ जर वाटत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता। हे बघा, असं मस्त मऊ असं पीठ करून घ्यायचं। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा, असं मस्त असं काढून घ्यायचं। आता अशाच पद्धतीने मी राहिलेली पण डाळ वाटून घेणार आहे। हे बघा, आता आपली दुसरी पण डाळ वाटून झालेली आहे। आता हे या डाळीचं मिश्रण आपण 4 तास तसंच झाकून बाजूला ठेवून देणार आहोत। आता हे 4 तास झालेले आहे। पीठ छान फुललं गेलं आहे। हे बघा, मस्त असं हलकं झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे। आता यात कढीपत्ता टाकायचा असा हाताने तोडून। तुम्हाला जर जिरे आवडत असेल तर तुम्ही जिरेही टाकू शकता। मी इथे जिरे टाकलेले नाही आहेत। हे बघा, आता व्यवस्थित असं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं व्यवस्थित छान असं वड्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। हे बघा, आता आपलं मस्त असं परफेक्ट वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। हा बघा, आता वडे बनवण्याचा हा साचा आहे। पण मी या साच्याने वडे बनवणार नाही, कारण की सर्वांच्या घरी हा साचा नसतो। त्यामुळे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर इथे मी चहा गाळणी घेतलेली आहे। ही चहा गाळणी अशी पाण्यामध्ये डिप करून घ्यायची आणि थोडंसं असं बॅटर चाळणीवरती लावून घ्यायचं। हे बघा, असं बॅटर चाळणीवरती थोडंसं लावून घ्यायचं, थोडंसं पसरवून यामध्ये होल पाडून घ्यायचं। हे बघा, असं व्यवस्थित छान असा आतदार वडा निघतो। तर आता तेलात बनवून दाखवते। तर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालं की आपण थोडंसं बॅटर टाकून बघायचं तेल छान गरम झालं आहे की नाही ते। आता हा चाळणीवरती असा वडा घेऊन असं तेलामध्ये सोडून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने होल पाडून सर्व वडे असे सोडून घ्यायचे तेलामध्ये। हे बघा, हे चाळणीनं केल्यामुळे खूप सोपं पडते। हे बघा, असं छान असं एकसारख्या आकाराचे वडे करून घ्यायचे। हे बघा, असे उलट सुलट करत छान असे कुरकुरीत होईपर्यंत वडे असे तळून घ्यायचे। हे बघा, असे छान व्यवस्थित तळून घ्यायचे। हे बघा, असे व्यवस्थित तळत आहेत वडे। बघा, मस्त असे तळून घ्यायचे। हे वडे लहान मुलांना खूपच आवडतात।
हे बघा, आता हे आपले वडे छान तळले गेले आहेत. हे बघा परफेक्ट असे कलरही छान आलेला आहे. आता हे वडे काढून घेऊ एका डिशमध्ये. हे बघा, आता हे डिशमध्ये वडे काढून घ्यायचे. मस्त असे कुरकुरीत वडे. आता मी तुम्हाला हाताने कसे बनवायचे ते दाखवते. हे बघा, असा एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि त्यामध्ये असं होल पाडायचं. असं अंगठ्याने होल पाडायचं आणि अलगद हाताने असं तेलामध्ये सोडून घ्यायचं. हे बघा, आणखीन एक तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त असं. हे बघा, सर्व वडे असे टाकून घ्यायचे तेलामध्ये. छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे वडे वरून कुरकुरीत लागतात पण आतून खूप सॉफ्ट लागतात. हे बघा, असे छान गोल्डन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, आता छान वडे तळले गेले आहेत. आता आपण चटणी बनवून घेत आहोत वड्याला लागणारी. त्यासाठी मी इथे डाळवे शेंगदाणे असे भिजत घालून घेतलेले आहेत. 15 ते 20 मिनटं भिजत ठेवले होते. इथे कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि ओलं नारळ. आता याची आपण चटणी तयार करणार आहोत वड्यासाठी. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, किसलेलं ओलं नारळ, थोडीशी कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि लसूण. आता हे थोडंसं मिक्सरला असं फिरवून घ्यायचं. आता यात थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा, आता आपली चटणी वाटून झालेली आहे. हे बघा, मस्त अशी वाटून झालेली आहे चटणी. आता याला आपण फोडणी देऊ. आता फोडणी देण्यासाठी मी इथे पातेलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये फोडणीला लागेल एवढं तेल ओतलेलं आहे. तेल गरम झालं की यात मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की यात कढीपत्त्याची पानं टाकायचे. आता मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडला आहे. आता यामध्ये आपण वाटून घेतलेली चटणी टाकायची. हे बघा, छान असा तडका बसलेला आहे. हे बघा, छान असं झालेलं आहे. चटणी मस्त झालेली आहे, घट्ट अशी. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी. हे बघा, मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून हे ओतून घेत आहे. आता आपली चटणी तयार झालेली आहे. हे बघा, मस्त असं जेवढी पातळ हवी असेल तेवढी. मी एवढी पातळ अशी ठेवलेली आहे. हे बघा, आता मस्त आपली चटणी तयार झालेली आहे. आता मी इथे वडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये चटणी देणार आहे खाण्यासाठी. हे बघा, मस्त अशी वडी आणि चटणी तयार झालेली आहे आपली. मस्त अशी कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीचे मेदूवडे नक्की करून बघा. हे बघा आवाज. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीचे कुरकुरीत आणि सॉफ्ट असे होणारे मेदूवडे नक्की करून बघा. Thank you for watching this video. Please like, share and subscribe.